हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या फॅशन किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय आमरस. त्यासाठी मी इथं 6 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा चमचा वेलची पावडर व 1 चमचा मी सुंठ पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि पावशर गूळ मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला आंब्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. थोडंसं जास्त आपण कट करून घेणार आहोत. देठामध्ये जो चीक साठलेला असतो तो निघून जातो. अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचे आहेत व आंबे चिरून घ्यायचे आहेत. आपण पुरणाच्या चाळणीमध्ये आमरस बनवणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंबे चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा अशा छान छान रेसिपी बनवू शकाल. आता मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती पुरण यंत्र ठेवून घेणार आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने आपल्याला आंबे घासायचे आहेत. त्यामुळे त्यातील सर्व रस जो आहे तो खाली बाउलमध्ये पडेल. अशा पद्धतीने चाळणीमध्ये आपण आंबे घासून घेणार आहोत. आमरस बनवत असताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, त्यामुळे आमरसाची चव बिघडते. तुम्ही पाहू शकता सर्व सालीचा रस निघून खाली पडलेला आहे बाउलमध्ये. अशा पद्धतीने सर्व आंबे आपल्याला चाळणीवरती घासून घ्यायचे आहेत. मे महिना आलेला आहे आणि आंबेसुद्धा पिकलेले आहेत. हे आमच्या घरच्याच झाडाचे आंबे आहेत, त्यामुळे ह्यांची साईज थोडीशी कमी जास्त आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व रस खाली पडतोय. आता मी हे सर्व आंब्यांचा रस काढून घेणार आहे. सर्व आंब्यांचा रस मी काढून घेतलेला आहे. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी तो ओतून घेत आहे. मी पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे, त्यामुळे हा एकदम घट्टसर आपला आमरस बनलेला आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून घ्यायची आहे. आणि हे एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊयात. गूळ आपण एकदम सगळा घालणार नाही, टेस्ट बघत बघत घालणार आहोत, कारण की आधीच आपले आंबे भरपूर गोड आहेत. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल. आता आपल्याला हे एकसारखं हलवून गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या गोड पदार्थाची चव अजूनच वाढते. आणि आता आपल्याला आमरस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. आता आपला आमरस खाण्यासाठी एकदम तयार आहे. घट्टसर झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. खाल्ल्यावरती तर मज्जाच मज्जा. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा आमरस नक्की ट्राय करा.
धन्यवाद.